शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आज मुंबईतल्या नाले सफाईचा ग्राउंड झिरो रिपोर्ट केलाय। काही दिवसांपूर्वी महापौर आणि उपमहापौर यांच्या वतीनं नाले सफाई पाहणी करताना मुंबईची तुंबई होणार नाही असे दावे करण्यात आले होते। प्रत्यक्षात नाले सफाई ज्या प्रकारे होणे अपेक्षित आहे तशी झाली नसल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलाय। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। पावसाळ्याला आता लवकरच सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी मुंबईतल्या नाले सफाईची नेमकी काय परिस्थिती आहे हे पाहण्यासाठी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे नाले सफाई करताना दिसत आहेत। सायकलच्या माध्यमातून आज मुंबईतल्या ठिकठिकाणी सायकल स्वारी करत ही सर्व मंडळी जात आहेत आणि नेमकी काय परिस्थिती आहे नाल्यांची हे पाहण्याचा प्रयत्न करत आहेत। मिलिंद कांबळे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत। या ठिकाणी जिल्हाध्यक्ष रुपेश खांडके आहेत, सोहेल सुभेदार आहेत, जे पक्षातले महत्त्वाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते या संपूर्ण परिसरामध्ये आहेत। भरपूर वेळा वरळी करायचे महापौर झालेले आहेत, पण इकडची जी परिस्थिती आहे मग बाजूलाच मद्रास गल्ली आहे, मद्रासवाडी आहे, एवढे मोठे मोठे मुंबईचे टावर आहेत, सांडपाण्याची सगळी व्यवस्था याच नाल्यातून समुद्राला भेटण्याचं काम आहे। जर हाच जर मुंबई व्हायला 0 मिनिटं लागणार नाहीत। आणि इथे साफसफाई होत नाही। जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते ठराविक कॉन्ट्रॅक्टरच आहेत, त्यांनाच सारखं कॉन्ट्रॅक्ट दिला जातो। गटर साफ करताना दक्षिण मुंबईमध्ये नाले तर आहेतच, पण हाऊस कल्याणचे पण तसेच प्रश्न आहे। जो कॉन्ट्रॅक्टर असतो तो फक्त तिथे साफ केलं बोलतो, कोणी बघायला जात नाही। त्यांचं असं फक्त बिलं पास केली जातात। निलेश बुधावले, एबीपी माझा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष।